नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला मी आज सांगणार आहे, तुम्ही बऱ्याच प्रकारची खिचडी खाल्ली असेल, पण ही खाल्लात की नाही मला माहिती नाही। पण ह्यामध्ये पाणी न घालता मी खिचडी बनवणार आहे। तर त्यासाठी आपण एक कद्दू घ्यायचा आहे किंवा लांब भोपळा किंवा त्याला लौकी पण असं म्हणतात। तर ते आपल्याला खिसून घ्यायचं आहे। खिसून घेतल्यानंतर आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर आपल्याला डाळ तांदूळ घ्यायचा आहे खिचडीला, मुगाची डाळ आणि तांदूळ ते आपल्याला धुवून भिजत घालायचं आहे। अर्धा किंवा 1 तास तुम्ही भिजत घालू शकता। तसं भिजत घातल्यानंतर मग आपल्याला ते धुवून ठेवून द्यायचं आहे। परत आपल्याला एक छोटंसं पातेलं किंवा तुम्ही कुकर पण घेऊ शकता, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकू शकतो, कोथिंबीर। तर तुम्हाला ऑप्शनल ह्याच्यामध्ये तुम्ही लसण किंवा तुम्हाला वाटत असेल की आमच्या इथे साधं कोणी खिचडी खात नसेल, तर तुम्ही यामध्ये लसूण आणि मिरची पण टाकू शकता। कारण आमच्या इथे साधी खिचडी आवडते, त्यामुळे मी लसूण आणि मिरची टाकलेली नाही, फक्त साधी खिचडी केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, मी फक्त मोहरी आणि जिरे टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला आता तांदूळ जे आपण भिजत घातलेले होते, तांदूळ आणि डाळ ते घ्यायचे आहेत, ते आपल्याला टाकायचं आहे। त्याआधी आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे, कारण तेलामध्ये आपण हळद टाकल्यानंतर कलर हे छान येतं। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ जे भिजत घातले ते टाकल्यानंतर ते मिक्स करून आपल्याला त्यामध्ये परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खीस टाकायचं आहे। जे आपण कद्दू किसलेला होतं त्याचं खीस टाकायचं आहे। ते खीस टाकल्यानंतर आपल्याला परत ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे परत एकदा। बघा, असं मी धुवून घेतलेलं आहे, कारण कद्दू किसलेला असतो काळा पडतो, त्यामुळे त्याला पाण्यात ठेवावं लागतं। तर असं मी थोडा थोडा कद्दू टाकून घेत आहे। सगळं कद्दू आपण एकत्र टाकू शकतो, नितळून आपण पिळून घ्यायचं आहे, कारण पाणी न घालता आपल्याला करायचं असल्यामुळे आपण छान त्याला पिळून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर ते व्यवस्थित असं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला मीठ पाहिजे तसं आपण ॲड करू शकतो, कारण कमी जास्त तुम्हाला तुमच्याच आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही असं मीठ टाकू शकता। त्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ही रेसिपी करते वेळेस आपल्याला गॅस मोठा करायचा नाही, कारण आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे सगळं करायचं आहे, कारण याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे बुड लागण्याची शक्यता लवकर असते। त्यामुळे आपल्याला फक्त बारीक गॅसवर हे सगळं करायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण एक छोटंसं ताट झाकू शकतो। ताट झाकल्यानंतर आपण तिकडं जायचं नाही, म्हणजे आपल्याला काय करायचं, एक 10-10 मिनटाला किंवा 5 मिनटाला आपल्याला ते थोडंसं बघत राहायचं आहे, कारण की त्यामुळं बूड लागते, असं हलवत राहायचं आपण। एक 15 ते 20 मिनटामध्ये आपली खिचडी होते। आपल्याला जास्त वेळ लागत नाही, पण आपण थोडं 5-5 मिनटाला बघायचं शिजले का नाही ते। आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईची आहे, मग त्यांच्याकडून मी शिकलेली आहे। ही रेसिपी खूप छान आहे, तुम्हाला खिचडी खाल्ल्यानंतर एकदम त्याची चव खूप वेगळी आहे, कारण पाणी न घातल्यामुळं तिची चव ही वेगळीच आहे। तुम्ही करून बघा, केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा ती खिचडीची चव कशी आहे। तर माझ्या असे नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि मी अजून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता खिचडी झालेली आहे बघा, मऊ झालेली आहे खिचडी। तर आपण आता गॅस बंद करत आहोत, तुम्ही असं चेक करू शकता।